तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं बॅनर डिझाइन। थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल, एकदम मस्त अशी डिझाइन आहे आपली। आणि सर्व तुम्हाला जे काय मटेरियल वगैरे लागणार आहे, जे डाउनलोड लिंक्स वगैरे लागणार आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे। सो व्हिडिओला तुम्हाला वॉच करायचे, व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड देखील मिळणार आहे आणि पासवर्ड तुम्हाला ते टाकून मग एक्स्ट्रा वगैरे करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग तुम्हाला आता ट्युटोरियल मी पूर्ण दाखवलेलं आहे। मोबाईलमध्ये PSD CDR जे काही फाईल फॉर्मॅट असतील ते तुम्हाला इथे मिळणार आहेत। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला पूर्ण वॉच करा, पासवर्ड टाका, फाईल एक्स्ट्रॅक्ट करा आणि यूज करा। पेड फाईलसुद्धा असणार आहे। पेड फाईलमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड वगैरे टाकावा लागणार नाही आहे। जस्ट तुम्हाला डाउनलोड करायचे, गुगल ड्राईव्ह लिंक असणार आहे, सिम्पली तुम्हाला डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्यानंतर मग डायरेक्ट यूज करायचे। तर सर्वात आधी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड लिंक दिसेल। तर इथे तुम्हाला दिसत असेल, फर्स्ट आहे आपली पेड लिंक आणि सेकंड आहे फ्री लिंक। सो पेड लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असं ओपन होईल। त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि नंबर टाकून घ्यायचे। त्यानंतर इथे पेवर क्लिक करायचं। पेवर क्लिक केल्यानंतर मग तुमचा पेमेंट कंप्लीट होईल। पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्हाला ड्राईव्ह लिंक मिळेल। ओके, ऑटोमॅटिकली लिंक ओपन होईल। नाही लिंक ओपन झाली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तर मी तुम्हाला रिप्लाय देईल। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे फ्री डाउनलोडवर पाहू। फ्री डाउनलोडवर मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला। इथे सुद्धा तुम्हाला इथं आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। याच्यावर सबस्क्राईबवर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईबवर क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता। इथे सर्व दिलेलं आहे, ॲड्स पाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता आपण पाहू फोटोशॉपमध्ये कसं डिझाईन करायचं। तर हा आपला PSD फाईल मी इथे ओपन केलेला आहे। तुम्ही एक्स्ट्रॅक्ट वगैरे करा, जर पेड नसेल डाउनलोड केली तर पेड डाउनलोड केली असेल तुम्हाला डायरेक्ट इथे ओपन करायचे। याच्यानंतर आता आपण इथे फर्स्ट लेअर पाहू। इथे हा मी ग्रेइंग ॲड केलेला आहे, यात थोडा नॉईज येतो। ओके, या नॉईजने आपला फिल्म लुक दिसतो अजून। ओके, त्याच्यानंतर इथे आपण बाकी सर्व इथे चेंजेस तुम्ही करू शकता। इन्फिनिटी फॉन्ट्स आहे या लेटेस्ट। हा फॉन्ट पेड फाईलमध्ये तुम्हाला मिळेल, फ्रीमध्ये मिळणार नाही आहे। ओके, आणि हा आपला टेको बोल्ट आणि हा शरद फॉन्ट आहे। हे 3 फॉन्ट इथे आहेत आणि एक सिग्नेचर आहे बाबासाहेबांची। त्याच्यानंतर इथे आपण या इमेजला थोडे इफेक्ट दिलेले आहेत, तुम्हाला इथे दिसतच असतील। सर्व काही तुम्ही एक्सप्लोर करू शकता। बॅकग्राऊंडची लेअर वेगळी आहे आपली, सर्व लेयर्स मी वेगवेगळ्या केलेल्या आहेत। आता जर तुम्हाला विचार पडला असेल इथे तुम्हाला या टेक्स्टचा, तर हा टेक्स्ट आपण कसं बनवलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर हे टेक्स्ट आपलं एक मेटॅलिक नावाची व्हिडिओ मी तयार केलेली आहे, मी आपल्या यूट्यूबला पाहू शकता चॅनलमध्ये। आणि नाही तर मग मी तुम्हाला इथं आपला प्लगिनने मी हे केलेलं आहे। प्लगिन आपलं तुम्हाला जर पाहिजे असेल, पेड प्लगिन आहे, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल किंवा मला DM करा, मी हे प्लगिन तुम्हाला पेडमध्ये देईल। तर 111 याची प्राईस असणार आहे। तर तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही इथे इन्स्टॉलेशन मी करून देईल तुम्हाला। ओके, इन्स्टॉलेशन वगैरे सर्व काही करून देईल या प्लगिनचं 111मध्ये। तर बाकीचं आता आपण कोरल ड्रॉ फाईल पाहू। तर कोरल ड्रॉमध्ये पण तुम्ही इथे पाहत असाल आहे आपलं असंच सेम हे ओपन केलेलं आहे, फक्त याच्यामध्ये हा PNG वापरलेला आहे। तर डायरेक्ट आपण टेक्स्ट दिलेलं नाही आहे। बाकीचे सर्व टेक्स्ट वगैरे हे जे आहेत तसे आहेत। तुम्ही इथे जे काही तुम्हाला चेंजेस करायचे ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता। सर्व फाईल ओपन सोर्स आहे, टेन्शन नाही आहे बिलकुल, पण तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता। आणि हा तुम्हाला सेम क्वालिटी मिळणार आहे। बाकीच्या आपल्या व्हर्जन लेटेस्ट तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला काही एरर वगैरे येणार नाही। तर आता आपण पाहूया मोबाईलकडे। तर मोबाईलमध्ये एडिट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब X लागणार आहे। तर पिक्सेल लॅब X तुम्ही डाउनलोड करून घ्या, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल। तर पिक्सेल लॅब X इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्हाला इथे असा इंटरफेस दिसेल। तर जर तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट दिसत नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला इथे सेव्ह फाईलवर क्लिक करायचं आणि सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करून, कोणताही असू दे, सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करून इथे तुम्हाला काही नाव टाकायचे आणि ओकेवर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला एकदम बंद करून आणि एकदा चालू केलं की मी माय प्रोजेक्ट्स इथे तुम्हाला दिसेल। माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला .plp म्हणून दिसेल। .plpवर क्लिक करा। .plpवर क्लिक केल्यानंतर इथे खाली स्क्रोल करायचे, डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला दिसेल, तुम्ही जिथे एक्स्ट्रॅक्ट केलेलं असेल तिथे तुम्हाला असं दिसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PNP दिसेल। याच्यावर ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर मग इथे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही इथे करू शकता। इमेज तुम्हाला लेयर्स इथे दिसत असतील, हे सर्व लेयर्स आहेत आपण ओपन ठेवलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जे काही एडिट करायचे ते तुम्ही इथे इझिली करू शकता। तर आता आपण पाहू, शरद फॉन्ट इथे वापरलेला आहे। इथे फॉन्टचा एरर तुम्हाला येणार नाही आहे, डायरेक्ट PLP असणार आहे। पण आपलं फक्त व्हर्जन मिसमॅच नाही व्हावं म्हणून आपलं पिक्सेल लॅब तुम्ही इथे यूज करा। ओके, त्यानंतर इथे बाबासाहेबांचे सिग्नेचर आहे आणि हे 2 इमेज आहेत। हे मी तुम्हाला लाईट रूममध्ये दाखवलेले आहेत ऑलरेडी, कसे एडिट करायचे असतात।
तर ज्यांना येत नसेल त्यांनी आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ बघा, मग तुम्हाला येईल. आता एक्सपोर्ट कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवतो. इथे 3 डॉट्सवर क्लिक करायचे. 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे. आता इथे भरपूर जणांना कन्फ्युजन आता हाय क्वालिटी कसं सेव्ह करायचं. तर इथे तुम्हाला साईजमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे ऑलरेडी साईज मिळते. जर तुम्हाला एकदम अल्ट्रामध्ये क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं असेल तर इथे अल्ट्रा ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचे. त्याच्यानंतर इथे सेव्ह टू गॅलरी दिसत असेल या बटनावर क्लिक करून घ्यायचं. सेव्ह टू गॅलरीवर क्लिक केल्यानंतर इथे रेंडर होईल आणि सेव्ह होईल आपलं इमेज. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पेड डाउनलोडची लिंक तुम्हाला, फ्री डाउनलोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता.